गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदने बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान. या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. पाखरांशी खेळ मी मांडून गावे. या नभाने या भुईला दान द्यावे. राजर्षी शाहूंची कुस्ती कुठे गेली एकदा असं वाटतं मला. आज ते ह्याच्यावर पण काम करायचं बघा. हे कर्मवीरांचं जे आता म्हणतोय ना, हे झाल्यानंतर मला कोल्हापुरामध्ये असंच कार्यक्रम फक्त राजर्षी शाहूंच्यावर करणार आहे मी. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सेनगर. आज अशा एका महान व्यक्तीजवळ आलेलो आहे, ज्या व्यक्तीच्या मनावरती कर्मवीर भाऊराव अण्णांचे विचार रुजलेले आहेत. कुस्तीमधले एक नामांकित मल्ल म्हणून आणि काळा इमाम तालमीमध्ये सराव केलेले प्राध्यापक रिटायर्ड संभाजी ज्ञानदेव पाटील यांच्या जवळ आलेला आहे. आणि त्यांच्याकडून आपण कुस्तीतला इतिहास जाणून घ्यायचाच आहे. त्याचबरोबर त्यांची कौशल्य अनेक आहेत. कारण पैलवानाला म्हटलं जातं की पैलवानाचा मेंदू हा गुडघ्यात असतो, पण आपल्यासमोर असं व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व पैलवानकी बरोबर कवितेमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे. त्याचबरोबर टीचिंगमध्ये, शिक्षक या पेशामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व ठेवलेलं आहे. त्याचबरोबर गाणी सुद्धा म्हणण्याचं महान कार्य केलेलं आहे. अशा भरपूर काही गोष्टीमध्ये प्रावीण्य प्राप्त असणारे पैलवान म्हणजे पैलवान संभाजी पाटील सर यांच्या जवळ आलो. त्यांच्याकडून थोडासा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. आज तुमच्याकडे आलो. तुम्ही कुस्तीमध्ये एक अतुलनीय असं काम पण केलेलं आहे. थोडंसं बालपण तुमचं सांगावं. कोल्हापूर जिल्ह्यातील सरोडे तालुका, राधानगरी जिल्हा कोल्हापूर, म्हणजे सरोडे हे माझं गाव. आणि बॅकग्राऊंड सगळे शेतीचंच असल्यामुळे आणि घरामध्ये सगळे पैलवानकी क्षेत्रामध्ये आणि शेतीच्या व्यवसायामध्ये असायचे. ऑइल इंजिनची मिस्त्री होती वडील. आईवडिलांना कुस्ती आणि शैक्षणिक कार्य पण म्हणजे असावं, असं एक पैलवान जरी असलं तर नुसतं बाबा कुस्ती करणं असं नसावं, तर आपली पोरं शिकली पाहिजे चांगली वगैरे. अशा वातावरणात आम्ही सराव केला गावातच. आणि नंतर मग कोल्हापूरमध्ये येऊन कुस्तीचं वगैरे बाकीचं पुढचं शिक्षण वगैरे किंवा येते असं. मग तुम्ही लहानपणीचं शिक्षण तुमचं कुठे झालं? लहानपणी शिक्षण माझं गावातच, सरोड इंग्लिश स्कूल सरोड म्हणून गावात हायस्कूल आहे. त्या हायस्कूलमध्येच SSC पर्यंत होतो तिथं. मग कोल्हापूरला येण्याचा योग कधी आला? कोल्हापूरला SSCला म्हणजे 11-12 पण गावात होती. पण त्यावेळी काय झालं की ऑल इंडिया लेवलवरच्या कुस्तींची एक स्पर्धा होती. म्हणजे जिल्हा, स्टेट आणि ऑल इंडिया अशी जी एक स्पर्धा होती पुण्यामध्ये. ते थ्रूआउट मी त्याच्यात विनर होत गेलो. आणि त्याला मी राज्य पातळीवरचं गोल्ड मेडल, नॅशनल पातळीवरचं गोल्ड मेडल, आणि ते मिळाल्यानंतर गावातल्या लोकांनी माझा बैलगाड्यातून मिरवणुका वगैरे सगळं असं हे केलं. ते झाल्यानंतर बरेच लोक म्हणजे तिथनं पुढचं शिक्षण पण तिथं नव्हतंच. त्यामुळे मी कोल्हापूरमध्ये आलो. मग रंकाळावर शहाजी छत्रपती महाविद्यालय, त्यावेळी आबासाहेब शिंदे म्हणून होते, त्यांनी मला बोलवून घेतलं. आणि सगळा खर्च करतो, राहायची सुद्धा सगळे करतो, पण आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. आबासाहेब शिंदे फार मोठा माणूस होता. आणि त्यामुळे मी इथं कोल्हापूरमध्ये आलो आणि काळा इमाम तालमीमध्ये जॉईन झालो. आणि मग पुढचा प्रवास असा सुरू झाला. काळा इमाममध्ये तालमीत जॉईन झालेली असेल, तुमची साल किती होतं ते? साधारण 78-79. 78-79 म्हणजे आजपासून जवळजवळ 45 वर्षापूर्वी. मग तुमची वस्तात त्यावेळी कोण होती? त्यावेळी रंगा कळंत्रे तालमीत होते. आणि मी विद्यापीठात मॅटवर जायचो खेळायला. त्यावेळी रशियावरून प्रशिक्षण घेऊन आलेले बीटी भोसले ते आमचे कोच होते त्या ठिकाणी. ते मॅटवरचा सराव करून घ्यायचे.
त्यावेळी तुमचा व्यायामाचा प्रकार कसा होता सर? व्यायाम कसा होता? व्यायामाचा प्रकार म्हणजे बाकीचं खुराक वगैरे तालमीतलं आहे तसंच असायचं, पण माझं जास्तीत जास्त मॉडिफिकेशनवर जास्त हे असायचं. म्हणजे रोप क्लाइम्बिंगचं जास्त मी करायचो. ऍट ए टाइम 35 वेळा मी रोप चढायचो. 35 वेळा? मी तुफान हे करायचं. रनिंग भरपूर करायचो. पुन्हा रेग्युलर जे व्यायाम असतात म्हणजे दंड बैठका वगैरे ते तर करायचो, पण कुस्तीसाठी कुस्तीचा सराव भरपूर करायचा. एखादा समजा आपल्याला डाव येत नसेल तर तिथं तासन तास त्या डावाचं प्रॅक्टिस करायचं आणि भरपूर सराव करायचा. तुम्ही मगाशी म्हटला बोलता बोलता की पैलवानांचा मेंदू कुठं असतो आणि काय असतं. माझं तरी स्पष्ट मत असं आहे की पैलवानांसारखा हुशार माणूस कोण नाही. बरोबर सर. कारण कुस्ती हा प्रकार असा आहे, कुस्ती कशाला म्हणायची? स्वतःचा तोल सावरून दुसऱ्याचा तोल घालवतो त्याला कुस्ती म्हणायची. काय बात, क्या बात, क्या बात. बरोबर. त्यामुळे कुस्तीगीर हा म्हणजे हुशार माणूस कुस्ती चांगली करू शकतो. यस सर, यस सर. खरं आहे सर, खरं आहे. मला एक सांगा, तुम्ही हे करत असताना तुमचा बैठका दंड वगैरे तुम्ही किती मारायचो? दंड बैठका मारायचो, पण जास्तीच आमचं हे असायचं तो रनिंगवर जास्त हे असायचं. रनिंग आणि रोप क्लाइम्बिंगवर. म्हणजे वजन कंट्रोल ठेवण्यासाठी. कंट्रोल ठेवण्याचं. तुमचं वजन किती होतं सर? मी साधारण 50 किलोच्या आसपास जरी असेल, 50-55, पण मी खेळायचो किंवा माझं जे मेरिट आहे ते 48 किलो वजन गटामध्ये. 48 किलो मध्ये असायचं. 48 किलो गटामध्ये मी करिअर जे माझं सगळं आहे ते 48 किलो गटांगा. बरं. त्यावेळी तुमचा खुराक काय असायचा सर? त्यावेळी रेग्युलरचे थंडाई तर भरपूर असं थंडाईचं प्रमाण असायचं. बरं. आणि कोल्हापूरचा भाग जर म्हटला तर नॉनव्हेजचं प्रमाण वगैरे असतंच बरंचसं. बरोबर. कारण नंतर आम्ही उत्तर भारतामध्ये तिकडे सुद्धा कॅम्पला वगैरे जायचो, बघायचो. पण तिकडल्याने आपल्या आहारामध्ये थोडंसं म्हणजे कसं की नॉनव्हेजचं प्रमाण आपल्याकडे जरा जास्त असतं, त्यामुळे ते पण प्रमाण असायचं. आणि तुपाचा आहार बाकीचा सगळा रेग्युलर जे तालमीत चालतं तो सगळा. तुम्ही ऑल इंडिया जाण्याचा योग किती वेळा आला सर? ऑल इंडियाला मी टोटली ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी आणि नॅशनल असं मिळून टोटल 4 वेळा खेळलो. 4 वेळा? हा. ऑल इंडिया आणि इंटर युनिव्हर्सिटी, नॅशनलला. आणि स्टेटला पण तेवढंच जवळजवळ खेळलं असेल. पण इंटरनॅशनल चाचणी द्यायचा एकदा योग आला मला. इंटरनॅशनल? हा, इंटरनॅशनल. म्हणजे 1982ला 9वं एशियाड दिल्लीला झालं. बर. त्या 9व्या एशियाडच्या चाचणीसाठी मी हिस्सारला होतो. आम्ही 1 महिनाभर होतो. बर. तर त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातून इंडियन युनिव्हर्सिटी, म्हणजे इंडियन युनिव्हर्सिटी कसं असतं की ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला ज्यांची पोझिशन असते, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, म्हणजे त्यावेळी अशी प्रथा होती. बर. पोझिशन असेल तर त्यावेळी ते इंडियन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसाठी बोलवायचे. बर. म्हणजे इंटरनॅशनलच्या सिलेक्शनसाठी, म्हणजे इंडियन युनिव्हर्सिटीकडून कोण जर चाचणीसाठी, तर हे जे पोझिशनला आलेले असतात तर ते त्या ठिकाणी पोझिशन असायचे. त्यावेळी महाराष्ट्रामधून आम्ही 3 जण गेलो होतो, मला आठवते. कोण कोण? मी होतो, राम सारंग आणि रवळनाथ कडोलकर म्हणून होते. असे 3 जण आम्ही ह्याला गेलो होतो. पण दुर्दैवाने आमचं त्यावेळी सिलेक्शन झालं नाही याला. राम सारंगचं झालं ना? नाही, एशियाला नाही त्यावेळी झालं. नाही झालं. मग राम सारंग त्यावेळी पद घेऊन राम सारंग ह्याला कॉमनवेल्थला आला होता. कॉमनवेल्थला का? राष्ट्रकुल. राष्ट्रकुल. तुम्हाला असा योग आला नाही बाहेर देशात जाण्याचा? नाही. बरोबर. तुम्ही शिक्षण कुस्ती बरोबर तुमचं शिक्षण पण एवढं आहे. आता MA MPed आहात तुम्ही. हे शिक्षण कसं घेतलं तुम्ही? आमच्या म्हणजे आईला आमच्या शिक्षणाची जास्त आवड आहे, वडिलांना स्पोर्टची. असं त्यामुळे आम्ही हे दोन्ही सांभाळत गेलो. कारण काय, मी चांगले भले चांगले प्लेयर यात बघितले. शिक्षणाची बाजू कमी पडल्यामुळे फार पुढे जाऊ शकले नाही. बरोबर की असे. त्यामुळे म्हणजे चांगले प्लेयर म्हणजे कुजलं आपण म्हणतो की नाही त्या ठिकाणी. असं म्हणजे त्यांचे फार हे होत नाही. ज्यावेळी दोन्ही सांभाळतो आपण त्यावेळी मग ते माणूस पुढे जातो. मग त्यानंतर मग पुढे मी MPed वगैरे बाकीचं करून मग डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्समध्ये मग या चांगल्या ह्याच्यावर रयतमध्ये कसं आहे की आमच्या भागात तसा रयतचा मला सुरुवातीपासून हे नव्हता. परंतु ह्या फिजिकल एज्युकेशन क्षेत्रामध्ये कोल्हापुरामध्ये RB पाटील म्हणून एक मोठं नाव आहे. RB पाटील रिटायर झाले ते आता. तर त्यांच्याकडे पैलवानांची संख्या म्हणजे ढिगाण असायची. म्हणजे राजर्षी शाहू कॉलेज. बरोबर. तर राजर्षी शाहू कॉलेज म्हणजे पैलवानांचं कॉलेजच म्हणायचे. आणि RB पाटील सर मला म्हणत होते त्यावेळी की बाबा आमच्याकडे आम्ही काहीतरी बघू पुढं. मी काय म्हटलं, बाबा आपण मध्यम परिस्थितीतली माणसं, शेतकरी कुटुंबातली माणसं, आणि आपल्याला याशिवाय आधार नाही मग कुठला. आपल्या पायावर उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. RB पाटील सर म्हटले की आमच्याकडे ॲडमिशन घ्या, त्यावेळी आपण सगळं करू आणि बघू काय ते. मग मी राजर्षी शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतलं कोल्हापुरात, इथं सदर बाजारमध्ये. नंतर शहाजी कॉलेज नंतर
एमपीएड तुमचं कुठे? एमपीएड मी बीपीएड केलं बार्शीला आणि एमपीएड केलं मी औरंगाबादला. आणि त्यानंतर मग रयतनं सांगितलं होतं त्याप्रमाणे मला सर्व्हिस वगैरे दिली. बरोबर. मग तुम्हाला कर्मवीर अण्णांच्या बरोबर राहण्याचा योग आला का? कर्मवीर अण्णांच्या बरोबर राहायचा योग आला नाही, कारण का 1959 अण्णा गेले. 9 मे 1959 आणि आमचा जन्म 58चा. लहान काय कळत होते पण त्यांचे विचार तुमच्या डोक्यावर. रयत शिक्षण संस्थेमध्ये गेल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील काय आहे हे मला समजलं आणि मी बारकाईने अभ्यास केला आणि त्यामुळे मग त्या माणसाच्या इतकं प्रेमात पडलो की मलाही काही नाही थोडंफार करता आलं संस्थेसाठी. नाही भरपूर तुम्ही तुमचं कार्य मोठं आहे. मी गाण्याच्या माध्यमातून मी बरंच संस्थेला. मला हेच विचारायचं की आता तर पैलवानकी बद्दल तुमच्याकडे तर ऑलरेडी आहेच आहेत, पण त्याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न विचारतो सर की तुम्ही गाणे या क्षेत्रामध्ये कसं काय आला? सुरुवातीपासून आमच्या घरात गाण्याचं थोडंसं अंग होतच, वेळ होतच आणि मी लहानपणापासून गायचो. परंतु ऍक्च्युअली त्याला शास्त्रीय आधार कधी दिला नव्हता असा. काय कळत नव्हतं त्यावेळी, कारण कसं आहे 10वीपर्यंत आम्ही गुरु वगैरे राखायचो गावाकडे. गुरु राखायचो? हो. गुरु राखायचे 10 वाजले किंवा पुन्हा सगळं बाकी सगळं आठवायचं मग शाळेला जायचं. आता सारखं हे नव्हतं, तशी प्रथा नव्हती. आणि नंतर ते करत असताना कॉलेजला ऍक्च्युली कुस्तीमुळेच माझं गाण्याचं हे डेव्हलप झालं. आम्ही सगळे टीम आमची झोन, इंटर झोन किंवा ऑल इंडिया कुठेही जर गेलो अशी टीम असायची ना, तर तिथं हमखास सगळी मुलं जमायची, पैलवान सगळे 48 पासून अबोव 100 पर्यंत सगळी एकत्र आणि गाण्याचे कार्यक्रम सुरू असायचे. आणि मी पूर्ण वेळ भरपूर गाणी म्हणायचो. नंतर मी गाण्याचा अभ्यास केला. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉक्टर भारती वैशंपायन हेड ऑफ द डिपार्टमेंट, म्युझिक डिपार्टमेंटच्या, त्यांच्याकडे मी 2 वर्ष होतो. मी डिप्लोमा केला विद्यापीठात. म्हणजे नोकरीमध्ये असताना? हा, नोकरीमध्ये असताना शाहू कॉलेजला. आणि ते करत असताना मॉर्निंग कॉलेज असायचं, वेळ मिळेल त्यावेळी विद्यापीठात जाऊन बसायचो. मग कधी वेळ मिळेल तर दिवसभर तंबोरे लावायचे आम्ही. बरं, मला एक सांगा, तुमच्या आवडीचं एखादं गाणं आहे का? पुष्कळ गाणे. एखादं गाणं थोडंसं एक कडवं फक्त. तुम्हाला लाईट पाहिजे, क्लासिकल पाहिजे, सेमी क्लासिकल पाहिजे, काही सांगा ना, कुठलंही तुमच्या आवडीचं असं रुजणार एक 4 लाईनीमध्ये तुम्ही म्हणा एखादं गाणं. आता परवाच एक नादो मनोहरांचं मी बरेच कंपोज केलेले गाणे सांगतो तुम्हाला. बरं. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा आनंदने बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, पाखरांशी खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. क्या बात आहे सर, क्या बात आहे, काय आवाज आहे सर. तरी नादो मानवणाऱ्याने त्यांनी जर गाणं लिहिलं असलं तर हे कंपोज मी केलेलं आहे. बर. मी स्वतःचे गाणे, माझे आता कार्यक्रम असतात ते बरेचसे स्वतःचे गाणे. किती गाणी आतापर्यंत रचलीत सर? तरी 100 पर्यंत असते. 100. आता मी आता गझलांचा अभ्यास करतोय. गझलचा आता माझे कार्यक्रम सुरू आहेत ते कर्मवीर भाऊराव पाटील गीत गंधाली. मी तुम्हाला मागाशीच बोललो त्या ह्याच्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्या निमित्ताने मी 100 कार्यक्रम करतोय. 100वा कार्यक्रम परवा साताऱ्यामध्ये झाला. हा, ते चालते असतं. ते झालं. पण मला एक सांगा, हे करत असताना तुमच्या पत्नीची साथ तुम्हाला भेटली का? गाणी आता आपला मिस्टर हे प्राध्यापक आहेत, स्टेजवर जाऊन गाणी म्हणतोय, हे त्यांना आवडत होतं का? त्यांचं सहकार्य बऱ्याच वेळा पत्नी माझ्या बरोबरच असते. बर. हा जो कार्यक्रम आहे कर्मवीर भाऊराव पाटील गीत गंधाली, त्या कार्यक्रमामध्ये मी गाणी म्हणतो आणि पत्नी निवेदन करते. काय सांगता? म्हणजे त्यामुळे दोघांचं. मॅडम आमच्या फिजिक्सच्या लेक्चर आहेत, सायन्सच्या. क्या बात आहे, क्या बात आहे. फिजिक्सच्या लेक्चर. त्यामुळं दोघं पण प्राध्यापक आणि दोघांना पण आवड असल्यामुळं चांगल्या पद्धतीने हा ते त्यांना आवड आहे. मला एक मुलगी एक मुलगा, ती दोघंही ह्या सगळ्यांचं डीप नॉलेज आहे त्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे.
मग आता सगळा परिवार तुमचा यामध्ये आहे म्हणा. हो हो हो, सध्या मी पूर्ण वेळ गाणंच करतो रिटायरमेंट नंतर. हो. मग फिजिकल डायरेक्टर म्हणून हे काम करत असताना तुम्हाला अशा अडचणी काय आल्या का हो सर, हे गाणे वगैरे असे करत असताना? नाही, उलट सपोर्ट मिळाला सगळीकडून. सपोर्ट मिळाला. हो, गाणं हा प्रकारच असा आहे की बाबा तुमच्याकडे जे आहे ते नॅचरली सगळ्यांना कॅच करून घेणारा असं गाणं हा प्रकार असतो. आणि मुख्य म्हणजे आम्ही 3-4 गोष्टी अगदी मुख्य आपल्या जीवनामधल्या, पहिलं खेळणे, गाणे, वाचणे, हे जे प्रकार आहे हे सगळे, आणि फिरणे, ही चतुष्टय आपली. ह्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो. हो हो. आणि खेळाच्या याच्यामुळे कसं की कुस्तीची याची मुलं जे सगळे बाकी असते ह्या मुलांच्यातनं वगैरे सगळ्या, म्हणजे माणूस तरुण राहतो काय सातत्यानं हे पोरांच्यातनं वगैरे असलं तर. आता वय वगैरे आपलं जाणवत नाही तसं, काय मुलांच्यातून वगैरे असतं. बरोबर. खेळणं वेळणं ह्या याच्यातून. मला एक सांगा, आता तुमचं वय वर्ष 66-67 आहेच, तुम्ही एवढे तरुणासारखं गाता, तरुणासारखी तुमची पर्सनॅलिटी आहे, हे राखण्यासाठी तुम्ही नियमित काय करता, रेग्युलर काय करता? जसं कुस्तीचं होतं तसंच गाण्याचं आहे. कुस्तीला सकाळी बाबा पहाटे 4ला उठून आपला रेयाज सुरू व्हायचा, म्हणजे मेहनत असेल, रनिंग असेल, काय असेल सगळं. कुस्ती संपल्यानंतर तेच मी कंटिन्यू केलं. आज त्याच वेळेत मी गाण्यासाठी उठतो आणि सकाळचा रियाज वगैरे करतो. बर. म्हणजे कंटिन्यू रियाज रोज असतो. इतर वेळी गाण्याचे काम असतात भरपूर सुदैवानं. आतापर्यंत तुम्हाला स्टेजवर असं गाण्याचं किती कार्यक्रम झाले सर आतापर्यंत अंदाजे? आता काय सांगता येत नाही, पण भरपूर. नुसतं एकाच कार्यक्रमाचे 100 केले मी सांगतो नाही का. तेच म्हणलं. आणि ते कार्यक्रम सगळे रामशेठ ठाकूर पनवेलचे माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर त्यांनी सगळे स्पॉन्सर केलेले आहेत. 100 कार्यक्रम झाल्यानंतर आपले कुलगुरू शिर्के साहेब, रामशेठ ठाकूर त्या 100व्या कार्यक्रमाला होते सगळे. संस्थेचे चेअरमन दळवी साहेब, त्यानंतर सचिव विकास देशमुख साहेब, ती सगळी होती. 100 कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा 100 कार्यक्रम त्यांनी स्पॉन्सर केले. क्या बात आहे. आणि शिवाजी विद्यापीठाचं वैशिष्ट्य सांगत म्हणजे त्या कार्यक्रमाला कुलगुरू होती शिर्के साहेब. तर हा कार्यक्रम बघितल्यानंतर शिर्के साहेबांनी हा कार्यक्रम सगळीकडे घराघरात किंवा प्रत्येक शाखेवर जावा या उद्देशानं ह्या कार्यक्रमाचं पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही करतो म्हणून पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. आणि ह्याचं पूर्ण रेकॉर्डिंग आता शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे सगळे. क्या बात आहे सर. म्हणजे एक चांगला हृदयाला स्पर्श करणारा तुमचा कार्यक्रम आहे. हो, आम्ही सुद्धा पाहू येणाऱ्या काळामध्ये. मला एक सांगा, आता हा एक तर झाला तुमचा प्रवास, कुस्तीतला पण झाला, तुमचा शैक्षणिक क्षेत्रामधला झाला, तुम्ही काव्य संमेलनामधला पण झाला. त्याचबरोबर मला एक सांगा, आता जी नवीन पिढी, आत्ताची जी पिढी आहे, आपली पिढी, तुमची पिढी आहे, जी पौराणिक पिढी म्हणूया आपण, तर ह्या पिढीमध्ये तुम्हाला काय वेगळेपणा जाणवतो? आत्ताच्या पिढीने जुन्या पिढीमध्ये आत्ताची मुलं खूप हुशार आहेत. पण आमच्या वेळची, आमची पिढी आणि ही पिढी थोडासा फरक याच्यामध्ये कष्टाची प्रवृत्ती आहे ना, ते अजून वाढायला पाहिजे मुलांच्या. हो. आता नुसतं कुस्तीचं, आता तुम्ही आता मुख्य आता हे करून जाता, कुस्तीमध्ये आमचे जे काही गट होते त्याच्यामध्ये तुम्ही कल्पना सुद्धा करा, इतकी मुलं असायची तुफान. आणि त्यावेळी 9 मिनिटाची कुस्ती असायची. बरोबर. कुस्ती 9 मिनिटाची असायची त्यावेळी, आता 6 मिनिटाची असते कुस्ती. बरोबर. आता त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, भरपूर सुधारणा झाल्या, अगदी त्रिवार सत्य आहे. परंतु आता चान्सेस पूर्वीच्या पेक्षा जास्त आहेत आणि कष्टाचं हे अजून वाढायला पाहिजे. पण फक्त म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर या ह्याच्यात उभा राहू शकता. आम्ही ठरवून केलं हे, कुस्तीमधून आपल्या पायावर उभं राहायचं, कुस्तीमध्ये करिअर करायचं, असं ठरवून आता करत नाहीत मुलं. काय हे करत झालं तर झालं. त्यामुळे कधी कधी खंत वाटते अशी. आज राजर्षी शाहू महाराजांचा जर विचार केला, त्यांची कुस्ती किंवा त्यांचा कुस्तीकडे बघण्याचा हे, तर ती कुस्ती आज कोल्हापुरात एवढं राहिले नाही असं माझं मत आहे. का? इंटरनॅशनल लेवलला आज उत्तर भारतातली जी मुलं जातात तेवढी आपली जात नाहीत. काय ह्याचं कारण काय? कारण काय म्हणजे, मला आता तुम्हाला राग आला असेल कुणाला तरी चालेल, परंतु फडावरच्या कुस्त्यांचं प्रमाण आहे ना, तिकडं अत्यंत खूप लक्ष दिलं जातं इकडं. आणि बाबा माझ्या करिअरसाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या देशासाठी खेळणं जे प्रकार आहे की नाही, ते प्रमाण फार कमी आहे, ते वाढायला पाहिजे. त्यामुळं ह्याला उत्तर भारतातली कुस्ती वाढली आज. बरोबर. मला एक सांगा, असं तर म्हणता येईल का मग आपल्याकडचा थोडासा काही जागृती नसल्यामुळे सुद्धा मुलांचा विकास होत नसेल, असं सुद्धा होऊ शकते सर? नाही, असं काही नाही. म्हणजे कसं आहे की दुसरी एक त्याची बाजू आहे, म्हणजे प्रॉस्पेक्ट असतात का नाही, म्हणजे मला बाबा भवितव्य काय ह्याच्यातून. बरोबर. परंतु अंग झाडून जे करतो, तन मन धन वाहून जे करतो ना, डळमळत न राहता झोकून देऊन जे करतो ना, ते येतच पुढे. सर पण माझे
थोडंसं तुम्हाला एक शब्द असा आहे की माझं बोलणं असं आहे की आता मी सुद्धा शालेय ह्याच्यामध्ये होतो, आम्हाला कधी माहित नव्हतं सर की अशा कुस्त्या पण होतात वरच्या लेवलमध्ये, हे कधीच माहित नव्हतं सर, आणि इथपर्यंत जाता येतं. तसं अजून सुद्धा मुलांच्या मध्ये ह्या काही गोष्टी अजून माहित नाहीत गाव लेवलवर, विलेज लेवलवर, असं मला वाटतंय सर. असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, असं नाही. आता खेड्यापाड्या पण ह्या मीडियामुळं सगळीकडे हे सगळं माहीत झालेलं आहे. बरोबर. परंतु आपल्याकडे झाले काय, आता महाराष्ट्र केसरी म्हणजेच कुस्तीचा नाही तुम्ही कुस्तीचे यथासांग सर्वस्व सगळं अशी जी प्रवृत्ती म्हणजे आता हे झाले ती मानसिकता बदलायला पाहिजे. बरोबर. ह्याचं मत तुमचं असं आहे की महाराष्ट्र केसरीपेक्षा सुद्धा वरची पदं आणि आहेत? नाही, म्हणजे तुम्ही त्या लेवलला वर जातच नाही. म्हणजे कसं आहे की महाराष्ट्र केसरी झालं म्हणजे आपल्या कुस्तीचे म्हणजे संपली कुस्ती, म्हणजे तिथपर्यंत असं एकंदरीत समजलं जातं का नाही. तर ह्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हिंद केसरी आहे, ऑलिम्पिक आहे, देशासाठी आपण काहीतरी करतो पुढच्या लेवलला वगैरे, असं म्हणजे आपली सांगता झाल्यासारखं होते. महाराष्ट्र केसरी एकदा झालं की म्हणजे बऱ्याच लोकांचं मग तिथपर्यंत मजल वगैरे असं मारतात. ही मजल म्हणजे वाढायला पाहिजे लेवलमध्ये, म्हणजे ब्रॉड, म्हणजे ज्याला टार्गेट आहे ना ते मोठं पाहिजे. येस सर, येस सर, येस सर. फार मोठा संदेश तुम्ही दिलाय सर. कारण का आजकाल मुलांच्या मध्ये हे झालंय. मला एक सांगा, शिक्षण आणि खेळ यामध्ये कसं साम्यता यावी सर? आता मुलं काय होतात, एखादा प्लेअर असेल तर शिक्षणामध्ये बऱ्यापैकी कमी असतो, तर ह्यामध्ये कशी साम्यता यावी याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? तर सगळ्यात हा गैरसमज आहे तुम्ही म्हणताय तो. म्हणजे कुस्ती खेळणारा म्हणजे अभ्यासात कमी असतो असं नाही. कसं असतं की जनरली कसं असतं, माणसाचं जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक माणूस प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं. बरोबर. आणि त्यात अडचण कुठली असती की आपल्याकडे काय आहे त्याचा शोध लागणं. बरोबर. तुम्ही आता आहे असं, तुम्हाला तुमच्याकडे काय आहे ते तुम्हाला कधी समजतं, त्यावर तुमची डेव्हलपमेंट होती. बरोबर. मी आता परवा मला मी इतका विचार केला, आता आज म्युझिकच्या संदर्भात मला आता भरपूर कामं असतात तसे. बरोबर. मी अर्निंग सुद्धा करू शकतो, आणि बरंचसं मी संस्थेला मी या संदर्भात डेव्हलपमेंटसाठी पैशाचा खूप वापर केला संस्थेला देण्याच्या संदर्भात सुद्धा. मला नंतर असं परवा जाणवलं असं की हे जर मला माहीत असतं अगोदर पूर्वी माझ्याकडे म्युझिकचा स्पार्क असा आहे, तर माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं असतं. पण हे मला कधी समजलं, खूप वेळानं. असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं. म्हणजे आपल्याकडे काय आहे ते समजायला वेळ लागतो, आणि ते ज्यावेळी समजेल माणसाला, तो माणूस सगळ्या ह्याच्यातून पुढे जातो तो. बरोबर बरोबर बरोबर. आता तुम्ही मग मला एक सांगा, ह्याचा शिक्षणाच्या संदर्भात म्हटला, कितीतरी मुलं अशी आहेत इतकी हुशार असतात, पण जे कष्ट जास्त लागतं. ह्याला कसं आहे, दोन्ही सांभाळायचं म्हटलं तर, अभ्यास आणि कुस्ती जर करायचं म्हटलं होऊ शकतं ते. चांगल्या लेवलचे सगळे, आता तुम्ही जर वरच्या लेवलचे बघितलं तर मॅक्झिमम लोक कुस्तीगीरच कधीतरी खेळलेला आहे, कुस्तीगीर होता कधीतरी. अशी लोक, आता तुम्ही आता मिलिटरीतून सगळं रिटायर होऊन इकडे आलाय, कधीतरी कुस्ती खेळलेलं असतं. हो. म्हणजे असा कुठलाच गेम नाही कुस्तीसारखा की बाबा एवढा एकमेव गेम असा आहे की मॅक्झिमम लोक खेळलेले आहेत, असा इतका. होय सर. मी ऍक्च्युली कुस्त्या मी पण खेळलोय सर. हा, तेच की. म्हणजे कुस्त्या बघितल्यात पण मी चांगल्या पैलवानाची, अप्पालाल शेखची कुस्ती बघितल्या, शिवाजीराव केकानांची कुस्ती बघितल्या वारणानगर या ठिकाणी. ही कुस्ती बघण्याचा मला योग आला होता. पण मला एवढंच सांगायचं सर, तुमच्या आता जुन्या पैलवानामध्ये तुमचा रोल मॉडेल पैलवान कोण होता त्या काळी, ज्यावेळी तुम्ही काळामध्ये आलात त्यावेळी तुमचा असा रोल मॉडेल एखादा पैलवान कोण होता जो तुमचा आदर्श होता, ज्याच्यात बघितलं तुम्हाला असं म्हणजे त्या काळात म्हणजे खूप वेगवेगळ्या ह्याच्यातले होते सगळे लोक, भरपूर इथं लोक होते. मी काळ्यामुळे खेळतो त्यावेळी ह्या भागातले लोक, किंवा ह्याला आता मारुती माने, आंधळकर, ही सगळी होतीच लोक, थोडीशी आमच्या अगोदरची, पण छान वाटायचे त्यावेळी. युवराज पाटील वगैरे होते सगळे इथं. खूप बिराजदार मामा, मी आणि बाळासाहेब लांडगे, आम्ही तिघं पुणे विद्यापीठाच्या याला 2 वर्ष हे होतो सिलेक्शन कमिटीत. बर बर बर. म्हणजे एक ठिकाणी तर माझी एका बाजूला आणि बिराजदार मामाची मुलाखत एका बाजूला पेपरला होती. असं म्हणजे खूप चांगली माणसं. परंतु या निमित्तानं मी कॅम्पला जायचो ह्याला दिल्लीला वगैरे, तिथं मला खूप अभिमान वाटायचा त्या लोकांचा. तिकडं हे मास्टर चंदगेराम, त्यानंतर नंतरच्या काळात सतपाल, तर ह्यांच्या तालमीतले मी तिथं हे बघितलं. अक्षरशः म्हणजे त्यावेळी इकडं फारशी ती प्रथा नसायची, परंतु रोप क्लाइम्बिंग एवढी करायची, म्हणजे वडाच्या झाडाला पाण्याला लोंबतात ना असे रोप तिथं लोंबतो असं. हो. आणि खूप हे खूप लोक आहे, आणि त्यांनी डेव्हलप केले हे ते. म्हणजे त्यामुळे आज सुद्धा असं वाटतं की बाबा
राजर्षी शाहूंची कुस्ती कुठे गेली एकदा असं वाटतं. मला असं ते ह्याच्यावर पण काम करायचं बघा. हे कर्मवीरांचं जे आता म्हणतोय ना, हे झाल्यानंतर मला कोल्हापुरामध्ये असंच कार्यक्रम फक्त राजर्षी शाहूंच्यावर करणार आहे मी सुरू. क्या बात आहे सर. म्हणजे आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सर. कारण छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा कुस्ती जगवण्याचं आणि कोल्हापुरात आणण्याचं महान कार्य केलं. मोठा हे त्यांचं कार्य म्हणजे अतुलनीय असं कार्य आहे. कुस्तीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर मोठं योगदान दिलं. म्हणजे राजर्षींना तर मी मल्लांचा मेरू म्हणे म्हणतो खरं. हा, त्यामुळे परवा मी तशा संदर्भात हे केलं होतं गाणं, तुझं प्रणाम शाहू राजा. जरा थोडस ते जरा होते की सर थोडस एक, तुझं प्रणाम शाहू राजा, तुझं प्रणाम शाहू राजा, नव समाज निर्मिती ध्यास मनी, समानतेचा प्रणेता तू, तुझं प्रणाम शाहू राजा, तुझं प्रणाम शाहू राजा. असं त्या गाण्यात तोंड आहे, पण 4 कडवी सुंदर केलं आहे. बरोबर रेकॉर्डिंग पण त्या गाण्यात केले. करायचंय मला पूर्ण 2 तासाचा कार्यक्रम फक्त राजर्षी शाहू. येस सर, येस सर, येस सर. येणाऱ्या काळात सर मी तुम्हाला एक वचन देतो, मी पण तुम्हाला अशी 2-3 गाणी माझी तुम्हाला मी द्यायची व्यवस्था करतो. नक्कीच देतो सर. मी पण गाणी वगैरे लिहिणे, मी गाणी लिहायला सुरुवात करण्याचं कारण की खेबुळकरांचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला, जगदीश खेबुळकरांचा इंटरव्ह्यू पाहिला. आणि तो इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर मी असा विचार केला की मी फौजी आहे, पण मी सुद्धा गाणी लिहू शकतो का, असा विचार केला. मग त्यानंतर मी कविता गाणी वगैरे लिहायला सुरुवात केली सर. मी पण 100, 150, 200 कविता गाणी लिहिलेली. मी तुम्हाला कधी दाखवेन सर. तर हे सर हे झालं. मला एक सांगा, तुम्ही नवीन पिढीला आताच्या काय संदेश देऊ शकताय सर? नवीन पिढीला एक संदेश काय तर द्यायला लागतो आता. म्हणजे मुलांच्या मध्ये कसं आहे की सगळ्यात अडचणीचे जे झालेलं आहे ते, तर ज्याला डोपिंग म्हणतो किंवा हे ड्रग्स वगैरे हे जे आहे ते क्रीडा क्षेत्रामध्ये आले, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तर म्हणजे स्पष्ट असं बघितलेलं मी सांगतो तुम्हाला. आता तुम्ही वेट लिफ्टिंग बेस्ट फिजिक्सचे जर कॉम्पिटिशन किंवा अशा बघितल्या तर काही वेळा असे रक्ताचे स्पॉट दिसतात ह्याच्यावर. म्हणजे आता स्पर्धा होते आणि इंजेक्शन घेऊन ह्याच्यावर आलेली मुलं. त्याचं टायमिंग काय ते 15 मिनिटं 20 मिनिटं असं हे असते. तर तेवढ्या मुक्तीमध्ये हा, तर त्यामुळे हे जर घेणं आणि खच पडलेला असतो सिरिंजचा मागे सिरिंजचा. हा, तुम्ही बघा यायला हे पण. आणि कसं आम्ही स्पर्धा घ्यायला जात होतो त्यामुळे मला माहिती आहे. आणि दुर्दैवानं हे याच्यामध्ये कुस्ती मागे होती, पण आता मी परवा ऐकलं की बाबा कुस्तीमध्ये सुद्धा हा प्रकार आले. बरोबर, ड्रग्स वगैरे किंवा त्यामुळे शरीराला म्हणजे आता बरेचसे काही वेळा अचानक मुलं हा गेला, मुलगा गेला, तो गेला, असं तरुण मुलं जे जातात म्हणतो त्याची कारण हीच आहे. किंवा त्याच्या नपुसकत्व येणं, हे जे प्रकार वगैरे हा, हे ड्रग्स वगैरे हे आहेत, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेले आहे. तरी सुद्धा आशियाई ऑलिम्पिक ह्या लेवलच्या स्पर्धेंना आता त्याच्यावर खूप रिस्ट्रिक्शन आले, म्हणजे सगळे चाचण्या वगैरे असतात. परंतु विद्यापीठ लेवलला सुद्धा यावं. मी बऱ्याच वेळा भाषणामध्ये सुद्धा सांगितलं आहे, बऱ्याच वेळा झोन इंटर झोन जे विद्यापीठांचं होतं त्या ठिकाणी सुद्धा या चाचण्या यायला पाहिजे. परंतु त्या जर आल्या तर ते खूप खर्चिक आहे असं म्हणतात. पण काय असेल ते असेल, पण ह्यातून हा मुलं किंवा हा जो खेळात याला जर बाजू काढायचं असेल किंवा हे जर क्लिअर व्हायचं असेल तर ह्या गोष्टी सगळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे. हां, तर पूर्वी हे असे प्रकार आम्हाला ऐकून सुद्धा माहीत नसायचे, पण आता सर्रास गेममध्ये हे सगळं आलेलं आहे. म्हणजे असे औषध घेऊन किंवा ताकद तेवढ्यापुरती वाढवून म्हणजे गेम करणं ते चुकीचं आहे. हां, फार. त्यामुळे ह्यापासून मुक्त राहिलं पाहिजे. हो, याच्यापासून पूर्ण मुक्त झाला. पण आणि कितीतरी मुलांच्यावर बंदी येते बघा ते. बरोबर. तसं आता सर्वसामान्य पिढीला तुम्ही काय सांगू शकता? आता एक खेळापुरतं झालं, आता रेग्युलर मुलांना सुद्धा तुम्ही काय सांगू शकता? रेग्युलर मुलांना ह्या कष्टाला पर्याय नाही. बरोबर. तुम्ही भरपूर कष्ट करा. आणि डिजिटल युग, मोबाईल, आणि ते त्याच्यातून थोडंसं बाहेर पडलं. त्याचा किती वापर करायचा, कशाचा मोबाईल पाहिजेच, पण त्याचा किती वापर करायचा हे तुम्ही ठरवायला पाहिजे. तुम्ही तासन तास जर त्याच्यावर गेम खेळत बसतात किंवा काय, आता लहान लहान मुलं सुद्धा मी ग्राउंडवर सुद्धा जात नाहीत, बरेचसे त्यात हे केले जातात. त्याला मॅक्झिमम जबाबदारी मुलांच्या पेक्षा पालक आहेत. पालकच जर सारखे घेऊन बसत असतील तर ते मुलं काय करणार? बरोबर. त्यामुळे त्यातून बाहेर पडायला पाहिजे. त्याचा योग्य वापर करायला पाहिजे मोबाईलचा. त्याच्यामध्ये खूप आहे, भरपूर चांगलं घ्यायसारखं त्याच्यामध्ये. बरोबर. किती सुंदर सुंदर असतं, परंतु त्यात वाहत जाणं
तुम्ही करा कुठलीही गोष्ट, पण कुठल्या गोष्टीचे व्यसन लागता कामा नये. बरोबर. मला एक सांगा, तुमच्या आवडीतली अशी कोणती कुस्ती आहे का की तुमच्या आवडीची, तुमच्या स्मरणात राहिलेली कुस्ती आहे आजपर्यंतची? छान मला वाटलं ते युवराज सतपाल. तुम्ही बघितलेली? बघितलेली. कुठे कुस्ती झाली? इथं आपल्या ह्याला पण झाली. बर, काय झालं, कशी झाली सर? फारच ते एक झाली ती, आणि दुसरी एक दादू चौगले आणि सतपाल. बर. तर ती असे म्हणजे फार इतके ते तर दादू चौगले हे दादा मामाने असं पूर्ण ह्याला उचललं होतं सतपालला. हा, आणि आता ते पडणार असल्यावर त्याने डंकी मारल्यासारखं त्यांनी बरोबर केलं, आणि त्यावेळी दादू मामा चित झाली होती. म्हणजे दादू मामाच्या अंगावाला डाव. हो हो, इतकं म्हणजे डोक्याने खेळ होती कुस्ती ती फार. सतपाल छाती बसली. नाही, सतपाल जिंकले त्यावेळी. जिंकले म्हणजे सतपाल छाती बसली दादू मामाच्या. म्हणजे ही अंगावर आलेली कुस्ती. हो, ऍक्च्युली म्हणजे बरोबर सतपाल मारच खात होते त्यावेळी, चितपतच होत होते. म्हणजे बरोबर त्याने ते असे अंगावर आले. तुमचा कुस्तीतला आवडता डाव कोणता होता सर? माझा एक बांगडी मारायचो मी चांगलं. बांगडी, कलाजंग आणि सामने थंडर म्हणून, म्हणजे बॉडीचं पूर्ण कॉन्टॅक्ट करून असं चालतो वगैरे म्हणतात. पण मी हे कलाजंग आणि कलाजंग दोन्हीकडून मारत होतो मी, दोन्ही हातावर, लेफ्ट राईट. हा, क्या बात. आणि बांगडी पण. कलाजंगला माणूस भावला की मग बरोबर. तर आज प्राध्यापक संभाजी ज्ञानदेव पाटील साहेब, जे 4 वेळा ऑल इंडियन, 4 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन असलेले पैलवान संभाजी पाटील यांच्याजवळ आलो. त्यांच्याकडून नवीन पिढीला एक चांगला संदेश, त्याचबरोबर गायनामध्ये सुद्धा त्यांचं हातखंडा आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये यांचं कार्य हे अतुलनीय असं कार्य आहे. कर्मवीर भाऊराव अण्णांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक संभाजी पाटील सर यांच्या जवळ आलो, त्यांच्याकडून इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आणि चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. नमस्कार.